नमस्कार मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की व्हॉट इज स्कॅनर इन जावा. तर स्कॅनर एक क्लास आहे. तो क्लास आहे, प्रीडिफाईंड क्लास आहे जावामध्ये, आणि तो कुठल्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहे? युटिल पॅकेजमध्ये. कोणत्या पॅकेजमध्ये? जावा डॉट इम्पोर्ट जावा डॉट युटिल ह्या पॅकेजमध्ये स्कॅनर क्लास अवेलेबल आहे. आणि हा काय आहे? प्रीडिफाईंड क्लास आहे. प्रीडिफाईंड क्लासमध्ये जावाने प्रोव्हाइड केलेला क्लास, त्याला प्रीडिफाईंड क्लास म्हणतो आपण. तर हा प्रीडिफाईंड क्लास आहे. तर ह्याचा यूज काय आहे की आपल्याला जर यूजरकडून इनपुट घ्यायचं असेल त्यावेळेस आपण स्कॅनर क्लास घेतो. तर त्याचे डेफिनेशन काय आहे? स्कॅनर इज अ क्लास यूज टू टेक इनपुट फ्रॉम यूजर. म्हणजे यूजरकडून रन टाईमला इनपुट काही घ्यायचं असेल त्या टायमाला आपण काय करतो? स्कॅनर क्लास यूज करतो. तर आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये काय मेथड अवेलेबल होतं? ह्याच्यामध्ये मेथड होतं, नेक्स्ट नावाची मेथड आहे, नेक्स्ट लाईन नावाची मेथड आहे, नेक्स्ट इंट नावाची लाईन, नेक्स्ट डबल. म्हणजे जवळपास यांनी प्रत्येक डेटा टाईपला त्यांनी मेथड प्रोव्हाइड केलेली, प्रीडिफाईंड मेथड. करेक्ट. सपोज आपला डेटा म्हणजे युजरचा डेटा, युजरने जर इनपुट दिलं काय, फॉर एक्झाम्पल 1 2 3 दिलं, तर हा काय झालं? नंबर आहे. मग हा नंबर कशामध्ये हे होईल? हा नंबर काय होणार? इंटिजरमध्ये स्टोअर होणार. म्हणजे त्या टायमाला आपली मेथड कुठली कॉल होणार? याला ही वाली मेथड कॉल करावं लागेल आपल्याला. करेक्ट. कारण नंबर इंटिजर आहे. मग जसं आपण इनपुट देतो त्याच्या अकॉर्डिंगली ह्या मेथड आपल्याला कॉल करावं लागतात. आता फॉर एक्झाम्पल आपण जर जावा दिलं, स्ट्रिंग दिली, तर हे वाली मेथड कॉल होईल. कुठली वाली? हे वाले मेथडनी आपण रीड करू शकतो इनपुट दिलेलं युजरनी. सपोज जर जावा प्रोग्रामिंग हे जर दिलं तर आपल्याला काय करावं लागेल? हे वाली मेथड कॉल करावं लागेल. कुठली वाली मेथड कॉल करावं लागेल? नेक्स्ट लाईन नावाची मेथड कॉल करावं. का? तर नेक्स्ट आणि नेक्स्ट लाईनमध्ये डिफरन्स काय आहे? सपोज नेक्स्ट नेक्स्ट मेथड जर कॉल केली तर फक्त काय करतो? सिंगल वर्ड, म्हणजे हा जावाच रीड करणार. स्पेस प्रोग्रामिंग हा वर्ड रीड करणार नाही, म्हणजे फेच करणार नाही, रिसिव्ह करणार नाही युजरकडून. करेक्ट. जर आपल्याला जावा आणि प्रोग्रामिंग हा दोन्ही कंबाईन वर्ड आपल्याला रीड करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नेक्स्ट लाईन हा मेथड यूज करावा लागेल. जर आपण डेटा डबलमध्ये एंटर केला, फॉर एक्झाम्पल आपण जर डेटा 3.14 दिला, तर काय करणार आपण? ह्यासाठी आपण दोन मेथड यूज करू शकतो. एक तर आपण काय करू शकतो? डबल यूज करू शकतो किंवा फ्लोट यूज करू शकतो. दोन्ही मेथडनी डेटा रीड करू शकतो ती. जर ह्याची साईज म्हणजे कॅपॅसिटी जर म्हणजे लार्ज नंबर जर एंटर केला आपण तर आपण डबलमध्ये घेणार. जरा त्याच्यापासून स्मॉलमध्ये जर एंटर केला नंबर युजरनी तर आपण फ्लोटमध्ये घेऊ शकतो. तसं सेम जर आपला नंबर स्मॉल असेल, 8 बाईट किंवा 8 बाईटचा जर नंबर असेल तर आपण लॉंगमध्ये घेणार. जर आपला 4 बाईटचा जर नंबर त्यांनी एंटर केला असेल तर आपण कशामध्ये घेणार? नेक्स्ट इंटमध्ये घेणार. जर आपला नंबर त्यांनी छोटा ह्यामध्ये केला असेल, छोट्या साईजमध्ये 2 बाईटचा जर केला असेल तर शॉर्टमध्ये घेणार, किंवा 8 जर त्याने 8 बाईटचा केला तर लॉंगमध्ये घेणार. सपोज त्याने 1 बाईटचा जर केला असेल तर तो बाईटमध्ये घेणार. तर ह्या सर्व मेथड होतं. तर आपण एक एक्झाम्पल पाहू, ते तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी येऊन जाईल. आता एक क्लास क्रिएट करू आपण.
एक क्लास क्रिएट करू, टेस्ट नावाचा एक क्लास क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये एक मेन मेथड क्रिएट करू आपण. करेक्ट. तर आपण काय केला, टेस्ट एक क्लास क्रिएट केला टेस्ट नावाचा आणि त्यामध्ये एक मेन मेथड ॲड केली. करेक्ट. तर अजून ह्याच्यामध्ये सपोज आता हा स्कॅनर क्लास यूज करायचा आहे आपल्या प्रोग्राममध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट इम्पोर्ट करावं लागेल पॅकेज. कोणचं इम्पोर्ट करावं लागेल पॅकेज आपल्याला, इम्पोर्ट जावा डॉट युटिल पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. तर का, तर हा स्कॅनर क्लास कोणत्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहे, युटिल पॅकेजमध्ये. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल कुठलं पॅकेज, युटिल पॅकेज. नेक्स्ट, जर ह्या आपल्याला मेथड युजरकडून इनपुट रीड करायचं असेल आणि ह्या मेथड यूज करायचं असतील, तर आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. कुणाचा, स्कॅनर क्लासचा. तर कसा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, स्कॅनर ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू स्कॅनर आणि सिस्टम डॉट इन. तर तुम्ही म्हणता सिस्टम डॉट इन काय आहे, सिस्टम डॉट इन हे असं आहे की हे जे पण आपण युजर एंटर करणार इनपुट, ते फर्स्ट हे रीड करणार, हे रिसीव करणार, त्याच्यानंतर हा ह्याच्यामध्ये पास होणार इनडायरेक्टली. कशामध्ये, ऑब्जेक्ट, स्कॅनरच्या ऑब्जेक्टमध्ये. करेक्ट. तर आपण एक रिअल टाईम एक्झाम्पल बघू ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये. आता फर्स्ट काय आहे, आपल्याला स्कॅनर क्लास यूज करायचा म्हणलं तर आपल्याला फर्स्ट पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. कोणचं, स्कॅनर क्लासचं, म्हणजे युटिल पॅकेज जावा डॉट युटिल. करेक्ट. पॅकेज इम्पोर्ट केलं. नेक्स्ट स्टेप काय आहे, स्टेप सेकंड काय आहे की ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल आपल्याला. स्कॅनर एस सी इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. करेक्ट. आता युजरला एंटर करण्यासाठी युजर काय करणार, डेटा एंटर करणार. मग तर कसं करणार, फॉर एक्झाम्पल युजरला एक जस्ट मेसेज देऊ की सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन की नेम एंटर करा म्हणून. जर नेम एंटर केलं, फॉर एक्झाम्पल नेम त्याने काय केलं, ABC एंटर केलं, तर आपल्याला कुठली मेथड घ्यावं लागेल त्यासाठी, ABC म्हणलं तर ABC जर एंटर केलं तर कुठली घ्यावं लागेल आपल्याला, नेक्स्ट नावाची मेथड घ्यावं लागेल. करेक्ट. मग आपण नेक्स्ट मेथडला कसा कॉल करायचा, तर स्कॅनर मेथडला कॉल कसा करायचा, तर ऑब्जेक्ट डॉट मेथड नेम. करेक्ट. असं कॉल करणार आपण. आता ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये काय आहे की एस सी ऑब्जेक्ट आहे. करेक्ट. स्कॅनर क्लासचा. आणि मेथड नेम काय आहे, नेक्स्ट. कारण आपण इनपुट काय देणार होतं, ABC देणार होतं. करेक्ट. आणि सेमीकॉलन दिलं. तर ही मेथड काय करणार, आपण एंटर काय करणार, तर ABC करणार आहोत. करेक्ट. म्हणजे ही मेथड काय करणार, ऑब्विसली नेक्स्ट मेथड काय करते, स्ट्रिंग रिटर्न करणार. मग ही जी पण मेथड म्हणजे नेक्स्ट मेथड रीड करून युजरचा डेटा ती कशामध्ये टाकणार, आपण स्ट्रिंगच्या ऑब्जेक्टमध्ये टाकणार, म्हणजे स्ट्रिंगमध्ये होल्ड करणार. फॉर एक्झाम्पल नेम ह्या व्हेरिएबलमध्ये होल्ड केलं. नेम कोणत्या टाईपचं आहे, स्ट्रिंग टाईपचं. म्हणजे जे पण इनपुट, आता फॉर एक्झाम्पल युजरने ABC टाईप केलं, ABC टाईप केल्यानंतर इनडायरेक्टली कशामध्ये आलं, ह्या ऑब्जेक्टमध्ये आलं. करेक्ट. ह्या ऑब्जेक्टमध्ये आल्यानंतर आपण ते इनपुट रीड करायचं आहे. मग रीड करण्यासाठी घेण्यासाठी आपल्याला कोणची मेथड आहे, नेक्स्ट नावाची मेथड आहे.
नेक्स्ट नावाच्या मेथडने काय करणार, ते इनपुट घेणार जे युजरने एंटर केले ते कशामध्ये टाकणार, नेममध्ये. आणि सपोज आपल्याला काय करायचे, ते इनपुट शो करायचे आपल्याला, नेम. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्याला रन करू एकदा आणि टेस्ट करू. करेक्ट. आता एंटर नेम आला हा मेसेज. आता सपोज मी इनपुट काय देणार आहे, ABC. करेक्ट. ज्यावेळेस ABC इनपुट दिलं मी, तो इनडायरेक्टली काय करणार, तो इनपुट ज्यावेळेस दिलं तो हे इनपुट इनडायरेक्टली कुठे येणार आहे, इथं येणार आहे. कुठं, इथं येणार आहे. करेक्ट. इथं आल्यानंतर इनपुट इथं आल्यानंतर तो कशामध्ये इनपुट अवेलेबल असणार आहे, AC म्हणजे स्कॅनर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये अवेलेबल असणार आहे. करेक्ट. पण ह्या ऑब्जेक्टमधून आपल्याला ते फेच करायचं आहे, घ्यायचं आहे. त्यासाठी कुठली मेथड आहे, नेक्स्ट नावाची मेथड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ABC एंटर केलं त्यावेळेस आपण काय केलं, त्यावेळेस ते इनपुट कशामध्ये गेलं, AC म्हणजे स्कॅनर क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये गेलं. आणि त्यामधून जर फेच करायचं म्हणलं त्या स्कॅनर क्लासच्या ऑब्जेक्टमधून, त्यासाठी नेक्स्ट मेथड आहे. ह्या मेथडला कॉल केला की ते मेथड ते इनपुट कशामध्ये येणार, फेच करून ह्याच्यामध्ये नेममध्ये येणार. आणि मग आपण काय केलं, त्याला जस्ट यूज केलं, प्रिंट केलं. हे इंटरनली असं वर्क करतं. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल हे इनपुट झालं आता आपल्याला काय करायचं आहे, फुल नेम घ्यायचं आहे. फुल नेम, युजरचं फुल नेम प्रिंट करायचे आपल्याला. फुल नेम. आता फॉर एक्झाम्पल विठ्ठल जाधव हे नेम युजर एंटर करणार आहे, इनपुट देणार आहे हे विठ्ठल जाधव. तर नेक्स्ट मेथड काय करत होती की जस्ट फर्स्ट सिंगल वर्ड फेच करत होती. तर आपल्याला काय करायचे, कंप्लेट वर्ड फेच करणार, रीड केला पाहिजे. मग त्यासाठी कुठली मेथड अवेलेबल आहे, कंप्लेट वर्ड म्हणजे विठ्ठल जाधव हे दोन्ही इनपुट रीड करण्यासाठी कुठली मेथड आहे, नेक्स्ट लाईन नावाची मेथड आहे. करेक्ट. मग ती मेथडला कसा कॉल करणार, ऑब्जेक्ट नेम. आता स्कॅनर क्लास ऑब्जेक्ट नेम म्हणजे SC डॉट नेक्स्ट लाईन. करेक्ट. मग ही मेथड काय करणार, रीड करणार. मग हे रिटर्न टाईप काय याची, स्ट्रिंग आहे. तर का आपण काय केलेलं आहे, स्ट्रिंग डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. आता इथं फॉर एक्झाम्पल फुल नेम हे नेम देऊ. तुम्ही व्हेरिएबल नेम काही देऊ शकतात. करेक्ट. आता आपण ह्याला जस्ट रन करू एकदा. आता नेममध्ये बघा, नेममध्ये नेक्स्ट नावाची मेथड आहे. करेक्ट. म्हणजे नेममध्ये आपण काय करू, टेस्ट ABC देऊ. करेक्ट. आता बघा हे रीड काय केलं, ह्यानी नुसतं टेस्ट केलं. सेकंड केलं का वर्ड त्यांनी स्पेस नंतरचा नाही केला. मग टेस्ट मेथड म्हणजे नेक्स्ट मेथड काय करते, जस्ट सिंगल वर्ड कॅप्चर करते. रेस्ट म्हणजे स्पेस आणि नेक्स्ट वर्ड ही घेत नाही ते. सपोज जर आपल्याला फुल नेम म्हणजे दोन्ही पाहिजे असेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे हे दोन्ही बी पाहिजे असतं, टेस्ट नेम हे दोन्ही बी पाहिजे असेल, तर त्यावेळेस काय करतो आपण, नेक्स्ट नेम नावाची मेथड, नेक्स्ट लाईन नावाची मेथड कॉल करतो. आता हे कमेंट करू एकदा याला. जास्त हे होते. करेक्ट. आता फुल नेम एंटर केल्यानंतर फॉर एक्झाम्पल फुल नेम एंटर करतो, विठ्ठल जाधव. आता ज्यावेळेस मी एंटर करीन त्यावेळेस हे प्रिंट होईल. करेक्ट. तर इंटरनली कसं वर्क करणार, हे इंटरनली कसं वर्क करणार की ज्यावेळेस मी हे एंटर केलं तर कशामध्ये गेलं, सिस्टीम इनमध्ये गेलं. सिस्टीम इनमध्ये गेल्यानंतर रिसिव्ह केलं हे इनपुट कुणाकडून, युजरकडून. मग ती कशामध्ये अवेलेबल असणार, इनडायरेक्टली स्कॅनर क्लासमध्ये अवेलेबल असणार. मग स्कॅनर क्लासमधून मला ते फेच करायचे, एका व्हेरिएबलमध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी कुठली मेथड आहे, नेक्स्ट लाईन मेथड आहे. मग ती काय करणार, तर कॉल कशी करणार,
ऑब्जेक्ट नेम डॉट नेक्स्ट लाईन. मग हे जे इनपुट आहे ह्यामधून म्हणजे विठ्ठल जाधव हे कशामध्ये येणार, फुल नेम ह्या व्हेरिएबलमध्ये येणार आणि जस्ट आपण त्याला प्रिंट केलं. ह्या अशा वेळेने आपण स्कॅनर क्लास यूज करतो. आता फॉर एक्झाम्पल मला हे करायचं आहे, काय करायचं आहे, तर मला आता युजरकडून एक एज घ्यायचं आहे. एज म्हणजे नंबर फॉर्मॅटमध्ये एज घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय करणार, आता एज हा काय आहे नंबर फॉर्मॅटमध्ये असणार आहे, करेक्ट. त्यासाठी आपण काय कोणची मेथड वापरणार त्यासाठी, नंबर फॉर्मॅटमध्ये असेल तर नेक्स्ट इंट किंवा नेक्स्ट लॉंग, नेक्स्ट शॉर्ट, नेक्स्ट बाईट ह्या मेथड वापरणार. तर आता फॉर एक्झाम्पल नेक्स्ट इंट वापरू, आपण यूज करू. तर कशी कॉल करणार, sc डॉट नेक्स्ट इंट. ती काय करणार, जो पण युजर एंटर करीन एज ही मेथड रीड करणार आणि ह्याच्यामध्ये स्टोअर करणार. आता फॉर एक्झाम्पल एज ह्याच्यामध्ये स्टोअर करणार. आणि जस्ट ह्याला प्रिंट करणार, आपण जस्ट एज हे प्रिंट होणार. आता सपोज जर मी 12 केलं तर हे 12 म्हणजे रीड केलं त्याने, करेक्ट. सेम ह्या अदर मेथड पण तुम्ही यूज करू शकता. जर तुमचा पॉईंटमध्ये डेटा असेल तर तुम्ही पॉईंटमध्ये डेसिमलमध्ये असेल तर डबल किंवा फ्लोट हे मेथड यूज करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्कॅनर क्लास काय आहे. स्कॅनर हा प्रीडिफाईंड क्लास आहे, तो युटिल पॅकेजमध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्या ह्या मेथड होतं. आणि तो कशासाठी यूज केला जातो की युजरकडून इनपुट घेण्यासाठी तो स्कॅनर क्लास यूज केला जातो. जर स्ट्रिंग युजरने एंटर केली त्यासाठी नेक्स्ट आणि नेक्स्ट लाईन मेथड. जर युजरनी नंबर एंटर केला असेल तर होल नंबर एंटर केला असेल तर इंट नावाची मेथड आहे. जर ह्याच्यामध्ये युजरने तर डेसिमल फॉर्मॅटमध्ये जर हे केलं असेल तर डबल आणि फ्लोट नावाची मेथड अवेलेबल आहे. तर हा होता स्कॅनर क्लास.